श्री स्वामी समर्थ. आधारामुळे व्यक्ती पोकळ होतात आणि त्यांच्या आशा कमकुवत होतात. म्हणूनच स्वतःच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा. स्वतःपेक्षा चांगला जोडीदार आणि सहानुभूतीदार तुम्हाला दुसरा कोणीच भेटणार नाही. सत्य आणि मनापासून शुद्ध बोलणारी लोक सहसा एकटीच आढळतात आणि हेच जीवनाचे वास्तव आहे. लोकांना प्रभावित करण्यासाठी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू नका. लोक आपोआपच प्रभावित होतील. जर तुम्ही काही काळ एकटे राहायला शिकलात तर तुम्ही सत्य आणि असत्य, बरोबर आणि चुकीचं आणि जे काही वेगळं आहे ते ओळखण्यास सक्षम व्हाल. जर जीवनातील प्रत्येक क्षणाला जिंकायचं असेल तर तुम्हाला शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर जास्त करायला लागेल. कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नशिबाचे देखील हजार खेळ आहेत. जे मिळत नाही त्याच्यावर प्रेम आहे. एकाला पर्वा नाही आणि दुसरा मरायला तयार आहे. जीवनात प्रेम हरू शकत नाही, पण प्रेमासाठी जीवन कधीही हरू देऊ नका. पूर्वी आपण प्रत्येक गोष्टीत गोंधळात पडायचो, पण आता आपण मुकाट्याने पराभव स्वीकारतो. काही अपघाताने मला घडवलं आहे आणि त्यांनीच मला स्मार्ट देखील बनवलं आहे. प्रत्येकाला स्वतःचे समजणे बंद करा, कारण लोक जशी दिसतात ती तशी नसतात. तुमच्या पाठीमागे कधीही कोणीही काहीही बोलत असेल तर तुम्ही घाबरू नका, कारण त्यांच्याबद्दलच पाठीमागे बोललं जातं ज्यांच्यामध्ये काहीतरी असतं. मित्रांनो, अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात. आजपर्यंत खूप जणांनी विश्वास तोडला आहे, पण विश्वास ठेवण्याची सवय अद्याप सोडलेली नाही. माणसांशी संबंध ठेवून एकच गोष्ट शिकले. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी घेता तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कचऱ्यातील रद्दी समजू लागते. मित्रांनो, जी लोक इतरांना नेहमीच अपमानित करतात, असे करून आपण किती खाली जात आहोत हे त्यांना कळत नाही. तुमच्या द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टींचा त्याग करा. मग ते विचार असू देत, कृती असू देत किंवा माणसं असू देत. दुर्बलता जाणून घेण्यापूर्वी शत्रूवर प्रहार करणे हे मूर्खपणाचे आहे. कारण शत्रू जर तुमच्यापेक्षा बलवान असेल तर तो नक्कीच तुमचा नाश करेल. जेव्हा तुम्ही अनुभवाल की सर्वच बाजूंनी लोक तुमचा हेवा करत आहेत तर समजून जा की जीवनात आपण नक्कीच यशस्वी होत आहोत. जीवन आनंदाने जगा, कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर तुमचे मौल्यवान जीवन देखील दररोज मावळत असते. शांततेच्या पाठी नक्कीच काहीतरी विचार असतात, पण काही लोक आपल्याला कमजोर समजतात. मला कशाचाही अभिमान नाही, कारण मला माहित आहे की माझ्या आयुष्यात एक रात्र अशी असेल ज्या रात्रीनंतर माझी कधीच पहाट होणार नाही. दुःखाचा अनुभव घेतल्यानेच माणसाला सुखाची किंमत कळते. प्रेमात कितीही अंतर असले तरी प्रेम खरे असेल तर जगातील कोणतेही अंतर त्यांना मिटवू शकत नाही. जेव्हा हृदय एक असते तेव्हा त्या हृदयात सुद्धा फक्त एकालाच ठेवा. जे काही प्रेम आहे, द्वेष आहे ते योग्य द्या, नाही तर मग सोडून द्या. जो माणूस प्रत्येक क्षणी दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद देखील तो बाहेरूनच परत निघून जातो. स्वतःमध्ये डोकावणे आता शिकून घ्या, कारण काही माणसे दुसऱ्यांची वाईट बोलण्यात खूप माहिर असतात. आम्ही सर्व सोडून दिले आहे. आता काळच हिशोब करेल. आपलं गणित आणि आपलं नशीब दोन्ही कच्चं आहे. लोकांचे शब्द गांभीर्याने घेऊ नका, कारण काळ बदलतो त्यांचे शब्द देखील नक्कीच बदलतील. तडजोड हा भ्याडपणा आहे आणि सत्य कधीही तडजोड करत नाही.
असे वाटते की आपणही उद्धट व्हायला शिकलो पाहिजे. प्रत्येकाचाच आदर करून आम्ही आमची स्वतःची किंमत गमावून बसलो आहोत. दुर्लक्ष करण्यापेक्षा एकटे राहणे अनेक पटींनी चांगलं आहे. ज्यांना त्यांच्या निष्ठेचा अभिमान होता त्यांच्यासाठी त्यांचे मित्र बदलताना आम्ही पाहिलं आहे. आणि परिस्थिती बदलताच लोकांचा दृष्टिकोनही बदलतो हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आजच्या युगात खरे प्रेम हारत आहे आणि आनंदी तर ते आहेत जे 10 जणांना फसवत आहेत. आम्ही काल काय होतो हे लोकांना माहिती आहे आणि आम्ही उद्या काय करू आणि आम्ही उद्या काय असू हे सर्व जगाला समजेल. दुःखाशिवाय मला मिळालेच काय आहे, अगदी आपल्यांकडून देखील आणि स्वप्नांकडून देखील. इतके सक्षम व्हा की माझ्याशिवाय तुझे काय होईल हे कोणीही आपल्याला कधीच बोलू शकणार नाही. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या धैर्यावर लक्ष केंद्रित करत नाही तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त समोर अडचणीच दिसतात. काही नाती अशी असतात की ज्यांच्यासोबत जगणे खूप कठीण असते आणि त्यांच्याशिवाय जगणे खूप अवघड असते. माणसांनी हेच प्रयत्न करावेत की इतरांच्या चुकांमधून शिकून घ्यावं, कारण कुणाकडेही चुका करून शिकण्यासाठी आयुष्य पुरेसं नाही. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट सांगते की तुम्ही शांतपणे त्यांच्या जीवनातून दूर जा. खूप भाग्यवान आहेत ती लोक ज्यांना एकत्र वेळ आणि समज मिळते, कारण अनेकदा वेळ पण समजत नाही आणि जेव्हा वेळ समजते तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असते. मला त्या लोकांचा राग नाही की ज्यांना मी आवडत नाही, मला राग तर त्या लोकांचा आहे जी लोक मी त्यांना आवडतो असा दिखावा करतात. चूक ही पाठीसारखी आहे जी इतरांना दिसते पण स्वतःला कधीच दिसत नाही. हेतूनुसार आपल्या कथा ठरवल्या जातात. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी त्याच पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो. जगात जगण्यासाठी 2 सर्वोत्तम ठिकाणं आहेत, एक तर कुणाच्या तरी हृदयात नाही तर कुणाच्या तरी प्रार्थनेत. जेव्हा कोणी माझ्या पाठीमागे बोलतो तेव्हा मला आनंद होतो, कारण माझ्या तोंडावर बोलण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत नसते. आपला साथीदार परिस्थिती बदलणारा असावा, परिस्थितीनुसार बदलणारा नसावा. काळानुसार वेदना कमी होतात असं लोक म्हणतात, पण सत्य हे आहे की त्या माणसाला त्या वेदना सहन करण्याची सवय लागते. ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना तुम्ही साथ द्या, पण ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांनाही तुम्ही सोडूनच द्या. मित्रांनो, आपलीच लोक आपल्याला खूप जास्त दुःख देत असतात, कारण परक्यांना काय माहिती मन कशाने दुखलं जातं. कशी वेळ आली आहे ना, जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांची वेळ खराब चालू आहे. प्रेम आणि निष्ठा या दोन्हीचं नेहमीच वय राहिलं आहे. ना प्रेमामुळे माणूस मिळतो ना निष्ठेमुळे प्रेम मिळते. एखाद्याला माफ करणे खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याच व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप अवघड गोष्ट आहे. भक्तांनो, आपला संसार हा क्रिकेट सारखा असतो. विकेट समोर उभं राहिलं की प्रत्येक बॉलचं काहीतरी करावं लागत असतं. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ म्हणजेच 3 स्टंप आहेत. बॉलर म्हणजेच काळ असतो. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नसतो, तो तुम्हाला अडवावा लागत असतो. सोडून देणं, थांबवणं, तोलणं यापैकी काहीतरी करावं लागतच असतं. तुम्ही जर बॉलर एंडला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागत असते. टेनिस, बॅडमिंटन किंवा हुतुतूच्या खेळाप्रमाणे इथे पुनर्जन्म नसतो. साथीदार आऊट होऊ नये म्हणून प्रत्येकाने जपायचं असतं.
आणि तेव्हाच मित्रांनो आपला प्रपंच संसार हा आनंदाचा होत असतो. आपल्याला झालेला त्रास विसरा, पण कोणामुळे झाला हे कधीच विसरू नका. सांभाळून राहा. फक्त नाण्यालाच दोन बाजू नसतात, तर माणसाला सुद्धा असतात. आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच मिळेल. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्या व्यक्तीची मजबुरी नाही, तर त्या व्यक्तीला तुमची झालेली सवय आणि तुमच्यावर असलेला विश्वास असतो. मित्रांनो, आजकाल सत्य बोलणारी माणसं ही सगळ्यांनाच खटकत असतात. एवढं खोट्यांचं वर्चस्व वाढलं आहे. पायातील चप्पल ही फालतू गोष्ट समजणाऱ्या माणसाला जेव्हा उन्हाचे चटके बसतात तेव्हा चपलीचं महत्त्व कळतं. आणि फालतू वाटणारी काही माणसं ही अशीच असतात. त्यांचं महत्त्व हे वाईट वेळ आल्यावरच प्रत्येकाला समजत असतं. आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं जेव्हा आपल्या भावना कुणीतरी समजून घेतं. एक वेळ आयुष्याची पाटी ही पूर्णपणे कोरी असावी, पण चुकीच्या शब्दांनी ती गिरवलेली नसावी. देवानं सर्वांना फुलासारखं आयुष्य दिलंय, पण त्यातही काही लोक कम दरिद्रीपणा करतात. स्वतःही आनंदाने जगत नाहीत आणि दुसऱ्यांच्या आनंदालाही ते काडी लावतात. मी आहे ना एवढे शब्द संजीवनीसारखे काम करत असतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष सोबत असतात आणि हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. मित्रांनो, वाईट व्यक्तीच्या गोड शब्दांवर कधीच विश्वास ठेवू नका. ज्या प्रकारे सिंह हिंसा करायचं सोडत नाही, अगदी त्याचप्रमाणे वाईट व्यक्ती त्यांचा मूळ स्वभाव कधी सोडत नाहीत. प्रेम करा, भांडण करा, एकमेकांवर रागवा. मन नसेल तर बोलू पण नका, पण कधीच कोणाशी खोट्या प्रेमाचा दिखावा करू नका. कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी स्मशानात जायचं असतं. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेली माणसं टिकवा, कारण तीच खरी माणुसकी आणि तोच खरा आनंद असतो. मित्रांनो, प्रचंड संयम लागतो आपली नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. प्रेमाचं सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगता येत नाही. प्रेम ही काही सजवलेली गोष्ट नाही. प्रेम हे घडवलं जात नाही किंवा ते संपादन करून सुद्धा करता येत नाही. घडवलं जाणारं किंवा संपादित केलं जाणारं प्रेम हे प्रेम असू शकत नाही. प्रेम ही एक निसर्ग दत्तक जाणीव असते. वेळ आली की लोक कावळ्याला सुद्धा मानानं बोलावत असतात. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी आपण स्वतःच घ्यावी लागते, कारण इतरांकडून अपेक्षा ठेवल्यास केवळ निराशाच हाती लागत असते. माणूस आपला आणि किती आपला हे योग्य वेळ आल्यावरच प्रत्येकाला कळत असतं. आपला मेंदू कधी कधी काही गोष्टी आठवू शकत नाही, पण आपले हृदय काही गोष्टी कधीच विसरू शकत नाही. एका व्यक्तीला धोका देऊन दुसऱ्या व्यक्तीला खुश ठेवणं हाच सर्वात मोठा धोका आहे आणि त्याला देव सुद्धा माफ करत नसतो. मित्रांनो, दिवा हा नेहमी दुसऱ्यांसाठी जळत असतो. तो दुसऱ्यांवर जळत नाही, म्हणूनच तो वंदनीय असतो. तडजोड केली की पुढं फक्त तडजोडच करावी लागत असते. ठिगळं लावलेल्या गोधडीसारखी. बघणाऱ्याला कितीही आकर्षक वाटू देत, पांघरणाऱ्याला कितीही उबदार वाटू देत, पण ज्याने तुकडं जोडून जोडून ती शिवली आहे त्यालाच माहिती असतं प्रत्येक टाका टाकत असताना कितीदा सुई टोचली आहे, कितीदा रक्त आलं आहे आणि कितीदा उसळून पुन्हा पुन्हा जोडणी केली आहे. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. हातातलं घेतलं म्हणून
नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीच नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस हे युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच नेहमी म्हणत असतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फक्त फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या त्या मधमाशांना मात्र त्याचं सहाय्य दिलं जातं. आणि मित्रांनो, आपल्या समाजात देखील हे असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहत असतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे हे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग असतो, मृत्यू येणं हा काळाचा भाग असतो, पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग असतो. मित्रांनो, जगाची पद्धत आहे, करायचं एकानं, फायदा घ्यायचा दुसऱ्यानं आणि आरोप लावायचा तिसऱ्यांवर. आणि हेच जीवनातील न बदलणारं सत्य आहे. ज्या घरातील व्यक्ती एकमेकांच्या मतांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच असू शकत नाही. काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. फसवणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. बस एवढंच, आयुष्यात प्रामाणिक राहा. मित्रांनो, तुम्ही लढायला शिका, म्हणजेच गुलामाची वेळ येत नाही. ज्यांना दुसऱ्याला किंमत देता येत नाही त्यांनी स्वतःला किंमत मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते. नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव. भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि बर्बाद करून शेवटी सॉरी बोलतात. बोलण्याची उत्सुकता ही दोघांनाही असली पाहिजे, कारण नात्यांची गाठ ही विश्वासानेच बांधली जाते. एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची तळमळ चालू होते आणि यालाच मनाची ओढ म्हणत असतात. मित्रांनो, आयुष्यात जेवढं नम्र राहाल तेवढं सुखी राहाल, कारण अहंकार, घमंड आणि माज फार काळ टिकत नसतो. वेळ आली की तो नक्कीच उतरून जातो. एखाद्याला कारण नसताना जास्त किंमत दिली की त्याला वाटतं माझ्याशिवाय याला पर्यायच नाही. स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ दुखतं पण आयुष्यभर फायदा होतो. पूर्वी किती बरं होतं, सर्वच किती खरं होतं. आता आभाळ मनात दाटलेलं आणि उरात बरंच काही साठलेलं. आयुष्यात आपला वेळ अशा लोकांसाठीच खर्च करावा ज्यांच्या आपुलकीच्या खात्यात आपल्यासाठी वेळ शिल्लक असेल. मित्रांनो, भाकरीची किंमत ही भलतीच भारी असते आणि गंमत तर त्याहून न्यारी असते. गरिबाला कमवण्यासाठी तर श्रीमंताला पचवण्यासाठी ती पळवत असते. आपले कुटुंब किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही, पण आपलं कुटुंब किती सुखी समाधानी आहे हे महत्त्वाचं आहे. प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायचं नाही, एकावरच करायचं, पण प्रामाणिकपणाने करायचं. आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं म्हणतात, बाकी त्यांचं जग हे वेगळंच असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. मित्रांनो, तुमचा पुढचा प्लॅन हा गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नाही. नाती जर निभावता येत नसतील तर हक्क गाजवण्याचं नाटक करायचं नसतं. कधी कधी कुणाला आपला त्रास होऊ नये म्हणून आपणच दूर गेलेलं चांगलं असतं. प्रेम सुंदर आहे कारण हृदयाची काळजी घेते, पण मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसऱ्याच्या हृदयाची काळजी घेत असते. मोठ्याचं पाहावं धन
आणि गरिबाचं पाहावं मन. मित्रांनो, राधा ही कृष्णाची बायको नव्हती, तर प्रेयसी होती. तरी पण कृष्णासोबत राधाचंच नाव घेतलं जातं, कारण ताकद ही नात्यात नाही तर खऱ्या प्रेमात आहे. नाते जर निभावता येत नसतील तर हक्क गाजवण्याचं नाटक कधीच करायचं नसतं. भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.